ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज भरत भगवत भक्तीमध्ये पूर्णतः रममाण झाले होते, लीन झालेले होते. आपल्या देह व्यापारांचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. असंच केव्हा तरी एकदा गंडकी नदीमध्ये स्नान केलं. तत्पूर्वी शौचाच्या सगळ्या देहशुद्धीच्या क्रिया झाल्या. आपली जी नित्य नैमित्तिक कर्म होती ती सुद्धा त्यांनी केली. आणि या सगळ्यांपासून निवृत्त झाल्यानंतर जवळजवळ 2.5-1 तास 3 मुहूर्त त्यांनी म्हटलंय प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा जप करत ते बसले नदीच्या पाठी तीरावर. आणि असा तो जप करत असताना अचानक एक हरिणी तहानेने व्याकुळ झालेली पाणी पिण्यासाठी म्हणून त्यांच्या समोरच तिथे तीरावर आली. आता तोंड लावून पाणी पिणार एवढ्यात तिच्या कानावर एक सिंहाची भयंकर अशी डरकाळी पडली. घाबरली अतिशय. मुळात हरणं ही स्वभावताच भित्री असतात. डरकाळी कानावर आल्याबरोबर कान टवकारले, सावध झाली, इकडे तिकडे बघायला लागली आणि जीवाच्या आकांतानं पाणी प्यायचं सोडून दिलं. आणि तिने जी उडी मारली, छलांग मारली, ती पहिल्या तीरावर गेली. पण त्या उडी मारण्याच्या नादात ती गर्भवती असल्यामुळं तिचा गर्भ योनी मार्गाने निसटला आणि पाण्यात पडला. मुळात तहान भागलेलीच नव्हती. तेवढ्यात ती डरकाळी ऐकू आली, घाबरली. सिंहाची भीती, प्राणांची भीती, अशा ह्याच्यात तिने जी एका झेपेमध्ये पहिलं तीर गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या गर्भस्राव होऊन तो गर्भ पाण्यात वाहायला लागला. आपल्या बाकी कळपातून ती एकाकी अशी बाहेर पडलेली. भीतीमुळं लांब लांब उड्या मारत मारत एका गुहेमध्ये गेली आणि तिथेच तिनं प्राण सोडले. ते मृगशावक पाण्यात पडल्याचा आवाज महाराज भरतांना आला आणि त्याने बघितलं की अरे हे बिचारा हरिण लहान पिल्लू हे नदीच्या प्रवाहात वाहत चाललाय. आणि म्हणून त्याच्या मनात त्या पिल्लाबद्दल दया आली आणि अत्यंत आत्मीयतेनं त्यांनी त्या मातृहीन अशा आश्रमाला मातृहीन अशा बालकाला पकडलं प्रभात उडी मारून आणि आपल्या आश्रमात ते घेऊन आले. नुसतं घेऊन आले नाहीत, त्याची काळजी करायला सुरुवात केली की हे आई वेगळं मूल हे पिल्लू, मग त्याला खायला काय काय लागेल, कोवळा कोवळा पाला, कोवळं गवत ते त्याला द्यायला लागले. त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला लागले. व्याघ्रादी हिंस पशूंपासून त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यावर घेतली. आणि दिवसेदिवस त्या मृगशावकाबद्दल त्यांच्या चित्तामध्ये इतकं प्रेम, इतका लळा निर्माण झाला की काहीच दिवसामध्ये आपण जे काही यम नियम पाळत होतो, भगवंताची पूजा करत होतो, भगवत प्राप्तीसाठी काही तपाचरण करत होतो, आराधना करत होतो, हे सगळं एक एक करत सुटून गेलं. त्याचं स्मरणही राहिलं नाही. असं आहे की संकटात सापडलेलं अजाण असं लहान मूल उचलावं, जरूर उचलावं, त्याचं रक्षण करावं, त्याच्यात गैर काहीच नाही. पण जो मनुष्य
मी स्वतः भगवंताचा आहे अशा भावनेनं भगवत भक्ती करतोय. त्यांनी अशा शावकाला उचलल्यानंतर आता मी ह्याचा आहे ह्या भावनेनं जर त्याचं पालन पोषण करायला सुरुवात केली आणि तिथे जर अभिमान आला तर त्या क्षणापासून पतनाला सुरुवात होते. जे राजर्षी होते आत्तापर्यंतच्या तपश्चर्येमुळं तपर्षी झालेले होते आणि आणखीन काही काळ तपस्या वाढली असती तर निश्चित ब्रह्मर्षी पदाला पोहोचले असते. असे भरत महाराज त्या एका यःकश्चित हरिण शावकाच्या मोहात सापडले. त्याचं आता पालन पोषण करायला दुसरा कोणी नाही म्हणून मीच ते पालन पोषण करायला पाहिजे अशी जबाबदारी घेतली. मीच त्या सगळ्या संरक्षणाचा करता आहे असा अभिमान त्यांच्या ठिकाणी आला आणि ह्या अहंतेमुळं आणि ममतेमुळं त्यांचं एरवीचं जे की तपाचरण होतं, भगवत भक्ती होती, देहशुद्धीसाठी या नित्यकर्म जी काही होती हे सगळं बाजूला पडलं आणि ते त्या मृगाची काळजी करायला लागले. मग ती मृगाची काळजी करत असताना पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.